जेवणात खोबरं असल्याशिवाय कोकणातल्या लोकांच्या जेवणात चव नाही आणि बिना खोबऱ्याचं जेवण जर तिने बनवल्याने तर ती लोकच कोकणातली नाही. आज आपण बनवतो वांग्याचा भरीत. तो वांग्याच्या भरतासाठी पहिला आपण वाटप तयार करून घेतो. वाटपात आपण थोडंसं कांदो, सुक्या खोबरा, ओला खोबरा, टोमॅटो, आलं लसूण पेस्ट या आपण वाटप भाजून घेतलं आणि त्याला थंड होण्यासाठी ठेवून दिलो. दुसरीकडे ही वांगी घ्यायची आणि त्याला चीर पाडून घ्यायचे आणि बुतूर किडे आहेत की नाही ते बघून घ्यायचे. अकडे वाटप थंड झाला की त्याच्यात थोडंसं पाणी टाकून मिक्सरला लावून त्याची अशी बारीक पेस्ट करून घ्यायची. मग त्याच्यामध्ये हळद, मालवणी मसालो, गरम मसालो, मीठ या टाकून एकजीव करायचं सगळा. ह्याच्यात थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकायचा आणि मग एक एक करून सगळ्या वांग्यांमध्ये या मिश्रण भरून घ्यायचा. वांग्यात रवात इतक्याच मिश्रण त्याच्यात भरायचं, नाहीतर वांग्याचे तुकडे होतले. या भरून होईसर सांगते. तुम्ही जर आमच्या चॅनलला नवीन इला असाल तर रेसिपी लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करू विसरा नको आणि बेल आयकॉनवर आवर्जून क्लिक करा. आता फोडणीसाठी एका पॅनमध्ये आपण 2 मोठे चमचे तेल घेतलं. त्याच्यामध्ये जिरा, मोहरी आणि कांदो टाकून ही वांगी त्याच्यात परतवून घ्यायची. 2-3 मिनिटांनंतर ह्याच्यात वाटप टाकायचा जो आपण मगाशी मिक्सरला लावून घेतलं होतं आणि थोडंसं पाणी टाकून या भरताक शिजाक द्यायचा. 12 ते 15 मिनिटांनंतर ही खाऊक तयार असत. रेसिपी आवडली असत तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा.